हॅलो गाईस, तर आम्ही चाललेलो गणपती आणायला. नानाचं तर गणपती आहेत, तर संध्याकाळी गणपतीला या. भाऊ आणि मी गाडीवर चाललेलो कारण रिक्षान जागा नव्हती. आम्ही सगळी गाड्यांवर होतो, छोटीसा बसलेले रिक्षान. आणि आटारीला जायचा होता म्हणून रस्ता वडवलीमधूनच आहे, तर तिकडे जत्रा भरलेली, जाम ट्रॅफिक झालती. तर कशी बशी आम्ही पोचलो, आटाली पोचलो. आणि गणपतीची मूर्ती एवढी भारी होती. एक गणपती आणायला आवडी जत्रा घेऊन आलतो. आता काय बोलतो, गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. दिये दिला बसायला जागा नव्हती तरी ते रिक्षान बसले. आणि जिथं जाऊ तिथं छोटीचा मित्र असतच बरोबर. छोटीची वाट बघत होता बिचारा. जाऊन रस्त्यानंच मधीनच गाडी थांबवले. यो याच्या गाडीवर बसतं तर त्याच्या गाडीवर बसतं. एका मागो एक गाडी काढल्या. हल्लू हल्लू आलो. बघतो तर संध्याकाळच झाले. आपल्याला काय करायचं होतं, घरीच जायचं होता. काय काय यमक जुलवतील त्यांचं त्यांनाच माहिती. आणि असं काहीसं डेकोरेशन होता. एक आठवडा त्यांना डेकोरेशन करायलाच गेला. एक यो करल ना एक तो करल. पोचल्याच नाही तर बायांना लगेच जेवायला पाहिजे. मांड घालून बसल्या, जसं काही यांना कोण लगे वाढणारच आहे. भूक लागलेली पक्की. तर संध्याकाळी ठरवलं नाश्ता करायचा. नाश्ता कितीला 8 वाजता घेतलेलं. राजदादा सावी कांदा कापायला आणि छोटीसा आम्हाला कांदा आणून देत होती. एवढा थाला भरून ठेवलेला तरी पुरला नाही. आणि चुलीवर ठेवलेला, एकदम मस्त टेस्ट झालेली. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.